कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणजे ताण येतो ना कामाचा, तर त्याच्यावरती हिमालयात चांगले उपचार होतात। आपण तिकडे चौकशी करूया, तिकडे जाऊया वाटल्यास। मी येतो तुझ्या बरोबर। हा, पण भुवनेश्वरी तू आधी पूर्ण बरी हो आणि मग हे लग्नाचं वगैरे बघूया आपण। आता काय लग्नाचं ठरलेलं आहे, आपल्याला कधीतरी लग्न करायचंच आहे आणि मी शपथ घेतली ना त्याची, तर मी शब्दाला बांधील आहे। अक्षरा आली की मी लग्न करणारच आहे तुझ्याशी। तर मग आत्ता झालं काय, या वर्षी झालं काय, पुढच्या वर्षी झालं काय, किंवा आणखी 1-2-4 वर्षानंतर झालं काय, काय काय फरक पडणार आहे? नाही हो नाही, एवढं एकदम पार हिमालयात जायची काही गरज नाही। एवढं काही झालं नाही हो आम्हाला। आपलं नाही नाही कसं भुवनेश्वरी? एवढं काही नाहीये डॉक्टर साहेब, तुम्ही असं का म्हणताय? अजून कशात काही नाही तर ही बेडवरती आडवी झाली आहे। उद्या हा सगळा व्याप वाढला, लग्नाची सगळी लगबग सुरू झाली तर तिला झेपणार आहे का ते? बरं, आता घाई गडबडीत आपण लग्न ठरवलं आणि त्या त्रासाने तुला काही झालं तर चालणार आहे इथं कोणाला? हा, अधिपती तुला चालणार आहे? तुला हे योग्य वाटतंय? म्हणजे हिच्या तब्येतीची रिस्क घेऊन आपण हे सगळं करायचंय? नाही, तब्येत महत्वाची आहे पहिली। आई साहेब, अहो एवढं काही झालेलं नाही आम्हाला। लग्नापातूर होऊ आम्ही बऱ्या। भुवनेश्वरी, तुला माझा मुद्दा लक्षात येत नाहीये। तुझी तब्येत बरी झाल्याशिवाय काही करण्यात अर्थ नाही आहे। बघ, माझी तब्येत नाहीये अजून बरी। मी आत्ता कुठे जरा सावरायला लागलोय, अजून गोळ्यावरती आहे मी। अशात जर तू आजारी पडलीस तर काय कोण कोणाचं बघणार मला सांग? हा, हे करत बसायचंय का आपण मुलांच्या डोक्यावर ओझं व्हायचंय का? हे बघ, दुर्गेश्वरी जाऊन आली आहे ना आता अक्षराच्या घरी। गेली होतीस ना तू? मग आज ना उद्या अक्षरा येईल की इथे? ती कधी आली तर चालणार आहे आपल्याला, हो ना अधिपती? अक्षरा कधी आली तरी चालेल ना आपल्याला? हा नाही काय, त्यासनी यायचं असेल तर येऊ दे, त्यासनी कोणी अडवलं? बघ, हा, बोल विद्या। मग कुठे आहात हो तुम्ही? अगं, मी बाजारात आहे। तूच पाठवलंस ना बाजारात? काही आणायचं होतं का आणखीन? नाही 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 अगं, मग का केलास फोन? नाही, काही नाही। तुम्ही घरी या, मग बोलू आपण। विद्या, हे बघ, मला माहिती आहे काहीतरी महत्वाचं बोलायचं असेल म्हणून तू केलायस फोन। काय झालंय? नाही हो, खरंच काही नाही। मला माहिती आहे तू उगाच असा फोन नाही करा। बोल, काय झालंय? ते हे काय? इरा म्हणत होती की अक्षरा चारू वाजता त्यांना भेटायला नाही, अधिपतींना भेटायला गेली आहे मंदिरात। हे बघ विद्या, हे शक्य नाहीये। अक्षरा आपल्याशी खोटं नाही बोलणार अगं। अहो, मी हेच म्हणाले इराला। मग पण तिने ना प्रत्यक्ष बघितलं त्या दोघांना बोलताना मंदिरात। मला ना काही कळतच नाही हो, खूप टेन्शन आलंय। कसं शक्य आहे हे? तुम्ही एकदा फोन लावून बघता का अक्षीला? हा, अगं मग तूच नाही का फोन करायचास तिला? अहो, मी केला होता फोन, पण ती माझा फोनच उचलत नाहीये, म्हणून तुम्हाला सांगतेय मी। हे बघ विद्या, या बाबतीत माझा इरावर विश्वास नाहीये। तरी मी करतो एकदा अक्षराला फोन, पण हे जर खोटं निघालं ना तर मात्र इराचं काही खरं नाही। ऐका, तुम्ही आधी शांत व्हा आणि शांतपणे अक्षराशी बोला। हा, आणि ऐका ना, मला कळवा हा ती काय म्हणते ते। हो, मी बोलतो। चल, ठेवतो फोन। हो। हा बाबा, बोला। अक्षू, बोलू शकतेस ना? हो, बोलू शकते, बोला ना। सॉरी मगाशी तुमचा फोन आला, मी उचलू नाही शकले, गडबडीत होते। बोला ना, काय झालं? अक्षरा,
अधिपतींना भेटलीस का तू? हो, मी अधिपतींना भेटले, म्हणजे अचानकच भेटले. अचानक म्हणजे? अहो नाही, काय झालं, मी बाबांना भेटायला आले होते मंदिरात, पण त्यांनी काही फोनच नाही उचलला आणि मला दिसले पण नाही. मला अचानक अधिपतीच दिसले बाबा. अचानकच भेट झाली, पण बरं वाटलं. आणि त्यांना काय? त्यांना काय वाटलं? असं काय विचारताय बाबा? हे बघ, काय वाटलं ते सांग ना. म्हणजे काय, चांगलं आनंदच झाला असेल. झाला असेल ना म्हणजे? तुला माहित नाही? नाही म्हणजे झाला आनंद. बाबा प्लीज, दुसरं काय होणार? हे बघ, मला नाही माहिती. बाबा प्लीज. अक्षरा, प्लीज म्हणू नको. डोळे उघडून बघ. मी तेच करते बाबा. हे बघ, मला नाही वाटत तसं. बाबा खरंच त्यांना आनंद झाला. मला दिसत होता त्यांच्या चेहऱ्यावर, डोळ्यात. खरंच. असं ते म्हणाले का? नाही म्हटले नाही, पण मला दिसत होतं ना. मला कळलं. अगं, आपण प्रेमात आंधळ झालो ना की आपल्याला तेच दिसतं की आपल्याला बघायची इच्छा असते अक्षू. पण मी प्रेमात अंधळी नाही झालीये बाबा. हे बघ, असं मला नाही वाटत. बाबा प्लीज, मी खरं सांगते, माझ्यावर विश्वास ठेवा. अगं, विश्वास ठेवायचा काय? आहेच, तुझ्यावर 100% विश्वास आहे. पण अधिपतींवर अजिबात तिळमात्र सुद्धा विश्वास नाही. ठीक आहे, मी समजू शकते. अक्षरा, तुला नाही कळणार का बापाचं काळीज? अहो असं का म्हणताय बाबा? मला कळतंय. मला दिसते तुमची काळजी. तुम्हाला जो राग येतोय, जी चिडचिड होते, ती सगळी काळजीमुळे होती. मला कळतंय ना. पण मी तुम्हाला सांगते ना बाबा, आता सगळं चांगलं होणार आहे. आपण कोणाचं वाईट नाही केलंय, तर मग आपलं वाईट का होईल? तुम्हीच सांगता ना आम्हाला. पण या बाबतीत मी चुकलो बाळा. त्यामुळे हा असा संसार तुझ्या नशिबाला आला. माझीच चूक झाली अक्षरा. मी तुम्हाला चुकीची शिकवण दिली आणि तुझी चुकीच्या घरी पाठवण केली ग. नाही बाबा, चुकीच्या घरी नाही केली तुम्ही पाठवणी. चुकीच्या व्यक्तीशी आपली गाठ पडली, एवढंच. पण आता सगळं ठीक होणार आहे बाबा. खूपदा ऐकलंय मी हे. पण यावेळी खरंच ठीक होणार आहे बाबा. मला फक्त थोडा वेळ द्या. किती वेळ देऊ? थोडा वेळ द्या मला. किती दिवस अजून? 1, 2, 3 किती दिवस? 10 दिवस द्या बाबा. ठीक आहे, दिले. थँक्यू बाबा. हे बघ, 10 दिवसात तू म्हणतेस तसं जर झालं नाही ना, तर मात्र मी म्हणतो तसं होईल. वचन दे मला. हो, मी तुम्हाला वचन देते बाबा. 10 दिवसात जर मी अधिपतींचं सगळं सुरळीत करू नाही शकले, तर तुम्ही म्हणाल ते करेन मी. ठीक आहे. आणि मी म्हणते तसं झालं तर? हे बघ, मी खोटा आशावाद बाळगत नाही. जे होईल ना ते दिसेलच. चल, ठेवतो मी फोन. ठीक आहे, घरी आल्यावर बोलूया. मी आता शाळेत जाते. ठीक आहे. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.